श्री स्वामी समर्थ. तर चला तुम्हाला आज आमटीची रेसिपी सांगते. तर सगळ्यात पहिले टमॅटो, कांदा, लसूण हे आणि खोबरं याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मी घेतलं आहे ऑलरेडी, व्हिडिओ काढायला जमलं नाही तेव्हा, सो आता सांगते तुम्हाला. त्यानंतर त्याला असं टाकायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यात काळं तिखट 2 चमचे आणि हळद टाकायची थोडीशी, जिरे थोडेसे आणि मेन म्हणजे धना पावडर टाकायची. आणि त्यात आहे ना कोथिंबीर पण मिक्सरमध्येच टाकायची आणि थोडंसं खोबरं पण टाकायचं त्यामध्ये. टमॅटो मेन टाकायचा आणि हा दुसरा एक मसाला आहे तो पण टाकायचा. त्यात आमटी एकदम भारी लागते असे केल्यानंतर. टमॅटो पण टाकायचा. गावाकडे आहे ना टमॅटो ॲड नाहीत करत त्यात, मला माहीत आहे, आणि आम्ही अशी आमटी करतो, छान लागते एकदम. त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यात बघा नंतर आणखीन ह्यात पण वाटलेल्या ह्यात पण खोबरं काढलेलं आहे आणि ह्यात पण थोडंसं वेगळंच खोबरं आणि लसूण वगैरे आधी तेलामध्ये परतून घ्यायचं. नंतर हे वाटलेलं आहे ना त्यात टाकून चांगलं 5 ते 10 मिनिट परतून घ्यायचं. त्याला चांगलं हलवून घ्यायचं चांगला, म्हणजे असं वरती तेल आलं पाहिजे तेव्हाच त्यात पाणी ते ॲड करायचं. आणि मेन म्हणजे पुरणासाठी लागणारी हरभऱ्याची डाळ आहे ना, त्याचं पाणी काढून ठेवावं लागतं. ते पण काढून ठेवलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला पुढे. हे बघा इथे काढून ठेवलेलं आहे पाणी. ते त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं हाताने आणि त्याला हलवून घ्यायचं थोडंसं. त्या पाण्यामध्ये बोलायला हे आमटीचं तर वरचं आहे गॅसवरती, त्याला चांगलं मिक्स होऊन द्यायचं. 15-20 मिनटं मिक्स होऊन दिलेलं माहिती आहे का. मीडियम गॅस पण ठेवायचा थोडासा, म्हणजे त्याला आहे ना वरती तेल वगैरे चांगलं येतं. असं हलवत घ्यायचं त्याला 5-10 मिनटं आणखीन परत. आणि नंतर ते पाणी आहे ना हरभऱ्याच्या डाळीचं पाणी आहे, ते एकदम मस्त आमटी लागते बघा अशी एकदम भारी. ते पाण्याला पण थोडंसं हलवून घ्यायचं. त्यानंतर 10 ते 15 मिनिट ठेवलं आहे त्याला आणखीन. ते बघा तेलाला ना तसं तेल सुटलं पाहिजे त्याला. नंतर ते आमटीसाठी ठेवलेलं आहे ना, ते येळवणी बोलतात त्याला, काय येळवणी, ते टाकून घ्यायचं त्यामध्ये. आणि त्याला 15 ते 20 मिनटं आमटीला तसंच मीडियम गॅस करून ठेवायचं. 15-20 मिनटानंतर तुमची आमटी एकदम भारी स्वादिष्ट आणि चविष्ट अशी झालेली, खाण्यासाठी रेडी. तर तुम्हाला लास्टला दाखवते मी आमटी शिजल्यानंतर कशी दिसते. तर हे बघा शिजलेली आहे आमटी एकदम भारी. तर चला इथे भात वगैरे झालेला आहे, पोळ्या ते झालेल्या आहेत एकदम भारी. नैवेद्य वगैरे केलेला आहे देवाला, भजे बिजे सगळं झालेलं आहे. पण हा स्वयंपाक मी नाही बनवला काही. सो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यावर लाईक